कसं देखील डिस्टन्स रनर. डिस्टन्स म्हणजे मला पळायला भरपूर आवडतं, त्यामुळे मला डिस्टन्स रनर म्हणतो, पॅशनेट रनर. आज मी इथे आहे तुमच्याबरोबर गप्पा मारतो ते एक आपला इव्हेंट प्रमोट करायला. त्याचं नाव आहे रनथॉन ऑफ होप. फार मस्त इव्हेंट आहे, मला हे नावच खूप आवडलं आणि रोटरी क्लब ऑफ निगडी हे ऑर्गनाईज करतात. मी पण एक रोटेरियन आहे, त्यामुळे या इव्हेंटमध्ये असोसिएट व्हायला मला जास्त आवडतं. मजा येणार आहे, आपण सगळे मिळून हा इव्हेंट अटेंड करायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे. याचा रूट खूप सुंदर आहे. याच्यामध्ये भक्ती शक्ती मार्ग टू नाशिक फाटा हा जो पॅच आहे तो फारच सिनिक आहे. तर मी असं नेहमी म्हणतो की कुठली गोष्ट करायला आपल्याला एक भक्ती पाहिजे, तर भक्ती आपल्याला आणायची आहे आणि शक्ती तिथे आपल्याला मिळणार आहे, कारण रूटवरती खूप लोक असतील, व्हॉलंटियर्स असतील, तर ती शक्ती घेऊन आपण फिनिश लाईनला जायचं. 5, 10, 21 अशा वेगवेगळे डिस्टन्सेस आहेत. त्यामुळे ज्यांनी सुरुवात करायची आहे की मी कधी पाहिलो नाही, मला हे जमेल का, तर त्यांनी रजिस्टर करा. कारण माझं नेहमी म्हणणं असतं की कुठली गोष्ट असेल तर पहिली रजिस्टर करायला पाहिजे. आपण एकदा रजिस्टर केलं की आपल्याला गोल येतो, टार्गेट येतो आणि मग त्यानुसार ते कसं अचीव करायचं त्याचा आपण एक डिसिप्लिन लावू शकतो आणि तो प्लॅन बनवायचा. तर आपली टीम पण असेल, कोणाला काही गाईड प्लॅन पाहिजे असेल तर ते हेल्प पण, व्हॉलंटियर्स पण हेल्प करतील. सो ओव्हरऑल इट इज गोइंग टू बी वंडरफुल. मी 12 तारखेला तिकडे आहेच. तुम्ही सगळ्यांनी या खाली दिलेल्या लिंकवरती रजिस्टर करा आणि आपला गोल सेट करा. बिगिनर तर आहेतच, याच्याबरोबर जे लोक ऑलरेडी रनिंगमध्ये आहेत तर त्यांनी येऊन हा रूटचा एक जर का एन्जॉय केला आणि पर्सनल बेस्ट जर का घेतला तर कॅश प्राइजेस पण भरपूर आहेत, तर ते पण आपल्याला मिळू शकतात. सो ओव्हरऑल हा इव्हेंट सगळ्यांसाठी आहे. तर सगळे एकत्र येऊ आणि मस्त आपण 12 तारखेला एन्जॉय करूया. थँक्यू.